सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे नमस्कार, तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सातपूर येथील पपाया नर्सरी जवळ एका तरुणाचं अपहरण करण्याचा प्रयत्न 4 ते 5 जणांकडून केला असता, परंतु संधी मिळताच तरुणाने जीव वाचवला। तेजस दागडे, राहणार मोतीवाल कॉलेज असे तरुणाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजस दागडे, वय वर्ष 24, राहणार मोतीवाल कॉलेज नगर हासर येथे बुधवार दिनांक 17 दुपारी 2:30च्या दरम्यान हिंदी सोसायटी येथे आपल्या मित्राच्या चहाच्या टपरीवर भेटण्यास आला होता। त्या ठिकाणी गिरीश शिंगोटे, राहणार सिंहस्थ नगर, हा आपल्या 4 ते 5 साथीदारांसोबत येत स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH06AS5517 या गाडीत त्याच्या 4-5 साथीदारांनी तेजस दोडगे यास मारहाण करत मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळून नेत होते। त्र्यंबक रोड जवळ शिव हॉस्पिटल जवळ संधी मिळतात तेजस याने गाडीतून पळ काढून पपाया नर्सरी पोलीस चौकीत तेजस दागडे यांनी या आधी आपल्याला संशयित गिरीश शिंगोटे याने जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यावरून शिंगोटे, अक्षय पवार, शैलेश कुवर व त्याच्या मित्रांसोबत अपहरण गुन्हा दाखल केली आहे। या घटनेचे काही लोकांनी व्हिडिओ काढला होता, त्यावरून तपास अपहरण करण्याचा का प्रयत्न होता याची चर्चा सातपूर परिसरात रंगली आहे। सर, काय सांगाल, काल पपाया नर्सरी या ठिकाणी अपहरणाचा प्रयत्न झाला? काल पपाया नर्सरी या ठिकाणी दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान फिर्यादी तेजस गाडगे यांचं अपहरण करण्यात आलं होतं। स्विफ्ट डिझायर गाडीत त्यांना बळजबरीने त्यांचं अपहरण करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला अशी तक्रार आल्याने आम्ही रितसर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यात एकूण 7 ते 8 आरोपी आहेत। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे। सर, आरोपी अटक आहे? आरोपींचा शोध सुरू आहे। क्राईम ब्रांच, पोलीस स्टेशनकडील पथके आरोपीचा शोध घेतात। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। ओबीसींच्या हक्कावर गदा नको, मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्या हक्कातून नाही, असं ओबीसींची स्पष्ट भूमिका। शासनाने मराठा कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घेण्यासाठी GR काढला आहे। या विरोधात आज गोंदिया जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। ओबीसी समाजाविरुद्ध 21 सप्टेंबर रोजी गोंदियात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होणार असे आंदोलकांचे म्हणणे आहे। आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर आक्षेप नाही। सरकार त्यांना 10 नव्हे 50% आरक्षण द्यावे, त्याचा आम्हाला विरोधही नाही, परंतु आमच्या ओबीसी आरक्षणातून ते देणे अन्यायकारक आहे। हे आरक्षण आमचा हक्क आहे आणि तो आम्ही कुणालाही देऊ शकत नाही। आंदोलकांनी शासनाच्या धोरणावर टीका करत एक सटीक उदाहरण दिलं। एकच ताट असून त्यात आधीच 100 लोक खाण्यासाठी बसले आहेत। आता त्या ताटात 60,99,000 लोकांना सामावून घेतलं तर कोणाला नीट खायला मिळणार? यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात ओबीसी समाजाने स्पष्ट मागणी केली। शासनाने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा मार्ग शोधावा, पण ओबीसी प्रवर्गातून कुठली नवीन समावेशी स्वीकारली जाणार नाही। ओबीसी समाजाच्या विविध संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी होत असून त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की जर शासनाने ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही उभे करू। आम्हाला ओबीसी विषयी जो सरकारने GR काढलेला आहे मराठा कुणबी याच्या विरोधामध्ये आम्ही आज कलेक्टरला निवेदन दिला आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ओबीसीच्या माध्यमातून खूप मोठा इथं आंदोलन पण करणार आहोत। कारण की मराठा समाजाला आरक्षण द्या, आम्हाला काय त्याच्याविषयी काही तक्रार नाही आहे, पण ओबीसीला दगा न लावता ओबीसीमधून देऊ नये हे आमची मागणी आहे। त्यांना तुम्ही 10% का 50% द्या ना, आम्हाला काहीच त्यांच्याशी भांडण नाही, पण ओबीसीच्या आरक्षणामधून तुम्ही देऊ नये हे आमची विनंती आहे सरकारला।
की त्यांनी OBC-मधून देऊ नये. आता तुम्ही पाहत आता एवढ्या जाती आपल्या OBC-मध्ये आहेत, यांनाच तर बरोबर खायला भेटत नाही. एक टाट आहे ना, टाटामध्ये 100 लोक आहेत, अजून तुम्ही दुसरे 60 लाख लोक तिथं टाकजाल तर मग त्यांना खाऊ भेटेल का, खायला मिळेल का? आणि OBC-ची एवढी गाढ परिस्थिती आहे, त्यानंतरही शासनाने जो GR काढलेला आहे याच्या विरोधामध्ये आमचा हा आंदोलन आणि सामोरे आम्ही आंदोलन करणार. कारण की OBC-मधून आरक्षण दुसऱ्याला बसवू नये ही आमची मागणी आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. जनता दरबार कायमचा बंद व्हावा असं मंत्री गणेश नाईक यांचं मत. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराचा धडाका सुरू केला असून ठाण्यानंतर पुन्हा एकदा नवी मुंबईत आज जनता दरबार भरवला. त्यांचा हा 7वा जनता दरबार आहे. आपल्या समस्या घेऊन अनेक नागरिक या ठिकाणी दाखल झाले असून शेवटच्या व्यक्तीची समस्या निराकरण होत नाही तोपर्यंत जनता दरबाराची सांगता होत नाही. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी बोलताना जनता दरबार भरवण्याची वेळच येऊ नये तर दरबारात येणाऱ्या नागरिकांच्या समस्या निराकरण करताना मनाला समाधान होते असेही नाईक म्हणाले. जनता दरबार हा लोकांच्या वेदना, लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा हा एक मार्ग आहे. आणि मी निश्चितपणे सांगतो, नवी मुंबई मधलं प्रशासन सुद्धा अतिशय आता गतिमान व्हायला लागलेलं आहे. प्रशासकीय अधिकारी सुद्धा अतिशय भावुक पद्धतीने लोकांच्या समस्याकडे बघतात आणि मला विश्वास आहे की एक दिवस असा येईल की जनता दरबारात कोणी येणारच नाही. म्हणजे लोकांचे प्रश्न बाहेरच्या बाहेर सुटतील. त्याची व्याप्ती वाढेल. व्याप्ती म्हणजे आता डेफिनेटली आता मी आज इथे 24 तारखेला मी विक्रमगडला आहे, 29ला मी ठाण्याला आहे, 29 झाली ना. हा, आणि त्याच्यानंतर मग वसई, विरार, पालघर सगळ्याकडे जाणार आहे. या सगळ्या गोष्टी सोडवताना एक मनाला वेगळ्या प्रकारचे समाधान मिळतं. अरे डेफिनेटली आनंद मिळतो. ओके, जरा नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खड्ड्यात गेलेला भंडारा तुमसर महामार्गावरून वाहनधारकाचा जीव घेणा प्रवास. भंडारा शहरातून मध्य प्रदेश जाणाऱ्या मुख्य महामार्गावर भंडारा ते तुमसर दरम्यान मोठमोठे जीव घेणे खड्डे पडलेले आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. भंडारा ते तुमसर महामार्गावर वर्डी इथं भंडारा शहराचे रेल्वे स्थानक आहे आणि सोबतच संपले स्टील उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणारे प्रवासी आणि स्नॅपक्लेट कंपनीत जाणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात असल्याने या महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. जीवघेणे खड्डे पडले असल्याने या महामार्गावरून जात असताना वाहनधारकांना रस्ता अक्षरशः शोधावा लागतोय. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकाचे अनेक अपघात घडले. अनेकांना अपंगत्व आलं तर कित्येकांचा जीवही गेलाय. ज्याप्रमाणे खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली तशीच परिस्थिती या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या शरीराची झाल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या महामार्गाची तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता नागरिकांकडून देण्यात येत आहे. मागील 3 वर्षापासून भंडारा ते वरठी रस्ता हा द्विधा स्थितीत आहे. या रस्त्यावरती भंडारापासून ते वरठीपर्यंत इतके सारे खड्डे पडलेले आहेत की हा रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे हा अजूनही आम्हाला समजून नाही राहिला. या संदर्भात मागील कित्येक दिवसापासून वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून या संदर्भात निवेदन देण्यात आले. बेश्रमाचे झाडं लावून त्यांना जागृत करण्यात आले तरीसुद्धा प्रशासनाला जाग आलेला नाही आहे. भंडारा ते वरठी रोडवर जात असताना शरीराचा एक पार्ट ढिला झालेला, फक्त शरीराचा कोणता पार्ट तुटून पडेल याची आता भीती राहिलेली आहे. प्रशासन या संदर्भात कुठलीही कारवाई करत नाही. त्यातल्या त्यात भर म्हणून भंडारा नगर परिषदेने शास्त्री चौक ते महिला समाज शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले आणि हे बांधकाम सुरू करत असताना साईडचा पूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे की ज्याच्यामुळे
या रस्त्याने जे काही थोडी बहुत तरी वाहतूक जात होती ती पूर्ण वाहतूक पुन्हा कोलमडली आणि त्याच्यामुळे साईडला निरनिराळे जे नवीन लोक येत असतात त्यांचे ट्रक त्याच्यात दाबून ट्रॅफिक जाम होते। त्यातल्या त्यात लोकांच्या गाड्या त्या 4 व्हीलर सिमेंट रोडवरून खाली पडतात। कुठेही डिवायडरचं काम सुरू झाले नाही, सूचनांचे नाही आहे आणि भंडारा वरठी रोडवरती आपण आपल्या माध्यमातून आपण पूर्ण त्या रस्त्याची चौकशी करावी की मागील 3 वर्षापासून इतके मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत की एखादी गाडी पावसात त्या गड्ड्यात गेली तर समोरच्या चाकसुद्धा त्या गाडीच्या दिसत नाही। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेन की आमच्या शरीराची तुकडे तुकडे होण्यापेक्षा आपण तातडीने या दुरुस्त करण्याची काळजी घ्यावी। नगर प्रशासन हे म्हणतो की हा सार्वजनिक बांधकामाचा आणि सार्वजनिक प्रशासन हा म्हणतो की आमचा नाही, हा नॅशनल हायवेचा आहे, हा नेमका रस्ता कोणाचा आहे। पण टॅक्स घेताना तुम्ही हा ना मग की टॅक्स कोणाकडे चालला, पण टॅक्स तर तुम्ही सगळ्याकडे घेऊन राहिले, तर हा तुमच्यातला वाद असेल। म्हणून पण रस्ता बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली येतो। रस्ता बांधकाम कोणी करत असेल पण सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याची नीट बांधकाम होत असताना नीट काळजी घ्यावी की जेणेकरून पुन्हा रस्ता 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात दुरुस्त होणार नाही। सिमेंट रस्ता बनवून 1 महिन्यानं होत तर त्याच्यावरची गिट्टी उधळल्या गेली म्हणजे हे आले आहेत रस्त्याचे। त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो की तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून लोकांचे जे त्रास होत आहे आणि लोकांना जे अपघातातून त्यांचे हातपाय गमवावे लागत आहे त्याची काळजी घेऊन आपण लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नो हॉकर्स झोन निर्णयाच्या सह व्यापाऱ्यांच्या शहरातून मूक मोर्चा। गेल्या 2 महिन्यापासून धुळे शहरातील जुन्या आग्रा रोड परिसरात असलेल्या गांधी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत महानगरपालिकेच्या वतीने नो हॉकर झोन घोषित करण्यात आला आहे। या नो हॉकर झोन निर्णयाचे स्वागत करत त्यांच्या समर्थनामुळे धुळे शहरातून व्यापारी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। शहरातील नो हॉकर झोनची प्रभावी अंमलबजावणी सुरू राहावी, शहरातील विविध वेगवेगळ्या भागात धुळे महानगरपालिकेच्या जागांवर नवीन हॉकर झोन निर्माण करून धुळे मनपाचे गांधी पुतळा ते पंचकंदील परिसरातील नो हॉकर झोन संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे त्वरित प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी आज धुळे शहरातील व्यापारी संघटनेच्या 40हून अधिक संघटनांनी एकत्र येत दिवस आपले अस्थापनेचे बंद ठेवून धुळे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचे समर्थनार्थ धुळे शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। धुळे व्यापारी महासंघातर्फे आज मूक मोर्चा काढण्यात आला। शहरामध्ये नो हॉकर झोनची अंमलबजावणी जी सुरू आहे ती निरंतर राहावी, अखंडित राहावी। 1 ते 7 नंबरच्या गल्ल्यांमध्ये जे काही नो हॉकर झोन प्रशासनाने जाहीर केलेले आहेत, मनपा प्रशासनाने, ते तसेच्या तसे ठेवावे आणि आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी मार्केटचं निर्माण केलं जावं। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मार्केट तयार करावे जेणेकरून त्यांना नियमित रोजगार मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थितरित्या होऊ शकेल। या प्रमुख 2 मागण्यांसाठी आज व्यापारी समाजातर्फे संपूर्ण 40 संघटनांनी एकत्र येऊन आणि बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहे त्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आज आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे। शहराचं सौंदर्यीकरण, शहराचा विस्तार होत असताना शहर व्यवस्थित राहावं आणि या शहरामध्ये वाहतूक सुरळीत व्हावी, आज या मागचा प्रमुख उद्देश आहे। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे
प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? तुम्ही कोयते काढले तर आम्ही सुद्धा तलवारी काढू शकतो, हे स्वयंघोषित नेत्याने लक्षात ठेवावे, असं गंगाधर काळकुटे यांचं वक्तव्य. तुम्ही कोयते काढले तर आम्ही सुद्धा तलवारी काढू शकतो, हे स्वयंघोषित नेत्याने लक्षात ठेवावे, असे म्हणत मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेत्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की लक्ष्मण हाके आणि काही ओबीसी नेत्यांचे वक्तव्य अत्यंत वाईट आणि घृणास्पद कृत्यांकडे चालले आहे. त्यांना समाजात हिंसा घडवायची आहेत अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि हाकेला सांगायचं असेल, आता तू कोयता काढण्याची भाषा करतो तर ध्यानात ठेव, मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत. आमच्या तलवारी गंजलेल्या आहेत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की होतो. आमचा लढा ओबीसी बांधवांशी किंवा कुठल्याही नेत्याशी नाही. आमचा लढा सरकार आणि सरकारमधील नेत्यांसोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाने आहे. त्यामुळे जर इथून पुढे अशाच पद्धतीने भाषण केले किंवा कोयत्याची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू, असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके आणि काही तथाकथित ओबीसी नेत्यांची भाषा आता अत्यंत वाईट आणि घृणास्पद कृत्याकडे चालली आहे. त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे अशा पद्धतीनं त्यांचे वक्तव्य, त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. आणि हाकेला सांगायचंय, आता तू दांड्याऐवजी कोयते काढण्याची भाषा करतोस तर ध्यानात ठेव, मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत. आमचा इतिहास तपासून बघ, आम्ही तलवारीने युद्ध जिंकलेले, आमच्या तलवारी गंजलेल्या नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की करायला आम्ही तयार आहे. तू कोयते काढले तर काय आम्ही तलवारी मेहनत थोड्याच ठेवणार आहे. जर कोयते काढले तर त्याला तलवारीने उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, परंतु आम्हाला शांतता पाहिजे. आमचा लढा ओबीसी बांधवाशी किंवा कुठल्या नेत्याशी नाही, आमचा लढा सरकारसोबत आणि सर्वपक्षीय नेत्यासोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाचा आहे. परंतु जाणून बुजून तुला आणि काही ओबीसी तथाकथित नेत्यांना मराठा आणि ओबीसी वाद लावून तुमचं राजकीय स्वार्थ साधायचा आहे, म्हणून तुम्ही असं भडकाऊ भाषण करता. तर इथून पुढे अशाच पद्धतीनं भाषण केलं किंवा कोयते काढायची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू आणि कोयत्याला तलवारीने उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, एवढं ध्यानात ठेवू. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे यांची संजय राऊतांवर टीका. ज्यांच्या बुद्धीची बत्ती विझलेली आहे आणि जीभ कुजलेली आहे अशा संजय राऊतांनी दिघे साहेबांच्या फोटोवर आक्षेप घेतला. पण दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नातं हे गुरु शिष्याचं होतं हे त्यांना कसं कळणार? कारण अलीकडे पुराणाशी फारकत घेऊन ते कुराणाचा अभ्यास जास्त करू लागले, त्यामुळे त्यांना ही गुरु शिष्याची परंपरा कळणारच नाही. रामाच्या शेजारी हनुमान शोभतात ना, तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आमचे दिघेसाहेब शोभून दिसतात. ही गुरु शिष्याची पवित्र परंपरा आहे. पण संजय राऊत, रावणाच्या शेजारी जशी शूर्पणखा होती ना,
तसेच तुम्ही उभाठाच्या शेजारी शोभून दिसता आणि शूर्पणखेचं जसं नाक आणि कान कापलं गेलं होतं ना, तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुमचं राजकीय कान, नाक आणि जीभ सुद्धा कापून काय करते हे तुम्ही लवकरच बघाल. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांनी 11 महिने प्रशिक्षण घेऊन देखील मार्फत त्यांना अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे युवा प्रशिक्षण आर्थिक विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला आहे. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा करण्यात आली आहे. तरी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला त्वरित कायमस्वरूपी करून घेण्यात यावे अशी राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. सूर्यकांत विश्वासराव, अध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ. आज मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणच्या मार्फत त्यांच्या मागण्यासाठी आज मोर्चा काढलेला आहे. त्याचं नेतृत्व आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर करत. या मोर्चाची प्रमुख मागणी या 1,14,000 जे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना कायम सेवेमध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांना जे मानधन मिळतं त्या मानधनामध्ये दुप्पट तिप्पट वाढ केली पाहिजे ही प्रमुख मागणी त्यामध्ये आहे. ही मागणी रास्त आहे. सरकार एका बाजूला पैसे नाही म्हणतं आणि दुसऱ्या बाजूला फुकट वाटतं आणि जे काम करतात त्यांना पैसे देत नाही. युवा प्रशिक्षण असतील, बेरोजगार असतील किंवा विनांदन तत्वावर काम करणारे शिक्षक असतील की हजारो वर्ष म्हणजे अनेक वर्षांपासून काम करून सुद्धा विनावेतन काम करणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे सरकारला विनंती आहे आणि इशारा आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जागा शाबूत ठेवायच्या असतील, सरकार जर वापस आणायचं असेल या युवा प्रशिक्षणाचं काम करणं गरजेचं आहे. कारण कुठलीही क्रांती हा युवक करत असतो आणि युवक जर रस्त्यावर उतरला तर निश्चितपणे आपल्याला पाळल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा या ठिकाणी देतो. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात नवीन घडामोडींसह.